म्याव म्याव करत बिचारी फिरते साऱ्या घराला, पण ते प्रेम कळत नाही पोटाच्या पोराला. पण ते प्रेम कधी कधी पोटच्या मुलाला कळत नाही. आजी कलियुगातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ज्या वेळेला बापानं गोठ्यामध्ये दावणीला बैल बांधलेले असतात, बापाला आवड असते, बैल पाळतो बाप त्या बैलाला चरायला घेऊन जातो. बैल चरत चरत दुसऱ्याच्या बांधावर ज्या वेळेला निघतो ना, त्यावेळेला बाप फक्त बैलाला पाठीमागून एक हाक मारतो. आणि एक बापाची हाक जर बैलानं ऐकली ना, तर बैल जिकडे चरत चरत दुसऱ्याच्या रानात जातो ना, मालकानं हाक ऐकल्याबरोबर बैल मागे वळतो आणि जिकडं मालक आहे ना तिकडं चरत चरत निघतो. म्हणजे माझ्या बापाचं प्रेम, माझ्या बापाची हाक, माझ्या बापाची माणुसकी खऱ्या अर्थानं बैलाला कळाली, पण आपल्या पोराला खऱ्या अर्थानं या ठिकाणी कळत नाही. किती हाका मारल्या तरी म्हातारपणी कुणी जवळ येत नाही. बरोबर आहे ना. बांधावरचा बैल सुद्धा हाका ऐकून मागे फिरतो, हाका ऐकून मागे फिरतो, मागे वळून तो पाहतो. पण ते प्रेम कळालं गोठ्यातल्या बैलाला, पण ते प्रेम कळालं गोठ्यातल्या बैलाला, पण ते प्रेम कळत नाही पोटाच्या पोराला. खरंय की नाही. आज वस्तुस्थिती आहे. पोटच्या पोराला किंमत कळत नाही, पण मुक्या जनावराला किंमत कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझ्या बहिणाबाई म्हणतात, अरे मानसा मानसा तुझी नियत बेकार, अरे मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्या परिसभर गोठ्यातल जनावर, तुझ्या परिसभर गोठ्यातल जनावर. अरे माणसापेक्षा जनावर परवडली. जनावराला खऱ्या अर्थानं किंमत असते हो माणसाला, माणसाची, पण पोटच्या पोराला नसते. आज कलियुगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे, दुर्दैव आहे. पण आपला बाप तर आपला बाप आहे. आपल्या बापाची किंमत जोपर्यंत बाप हयात आहे तोपर्यंत कळतो का? कळत नाही. पण ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी तुमच्याकडे आमच्याकडे ढसा रडल्याशिवाय पर्याय नाही. याला कारण आहे, अख्ख्या घरादाराचे डोळे पुसणारा कोण असतो? बाप. अख्खा आपलं घरदार रडू नये म्हणून कुटुंबाची काळजी घेणारा कोण असतो? बाप. माझ्या पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी येणं कामा नये, आणि जर ती पत्नी रडलीच तर त्या पत्नीचे डोळे पुसणारा तिचा पती आहे, तिचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी नवरा आहे. मुला मुली जर रडले तर लेकरांचे डोळे पुसणारा कुटुंबामध्ये बाप आहे. ऐका नाही. म्हणजे बाप कुटुंबातले सगळ्यांचे अश्रू पुसतो. ऐका नाही. माझं कुटुंब रडलं नाही पाहिजे, माझ्या कुटुंबाचे दिवस हे सुखात गेले पाहिजे, माझ्या कुटुंबाला काही कमी नाही पडलं पाहिजे, म्हणून बाप कुटुंबामध्ये कुणाच्याही डोळ्याला अश्रू येऊ देत नाही. आणि जर आले तर बाळा काळजी नको करू, मी आहे ना तुझ्या पाठीमागे. ऐका नाही. टेन्शन घेऊ नको, काळजी करू नकोस, अरे मी आहे. हा बाप समर्थ आहे, हा बाप खंबीर आहे. कुणाच्याही डोळ्याला कुटुंबामध्ये तो बाप कधीही पाणी येऊ देत नाही. आणि बाप गेल्यानंतर ज्या वेळेला अख्खं कुटुंब रडतं, बाप गेल्यावर पत्नी रडते, मुलं रडतात, मुली रडतात, सुना रडतात, नातवंड रडतात, लेकी रडतात, सगळे रडतात. पण सगळ्यांचे डोळे पुसायला ज्या वेळेला बाप त्या कुटुंबामध्ये राहत नाही ना, त्यावेळेला डोळ्यासमोर आठवतो तो बाप. आज जर माझा बाप असताना तर आज माझ्या वडिलांनी खऱ्या अर्थानं आमचे डोळे पुसले असते, आमच्या डोळ्यातला एक थेंब सुद्धा खाली येऊ दिला नसता. पण आज माझे वडीलच गेले, आज आम्ही ढसाढसा रडतोय. अरे आमचे डोळे पुसायला सुद्धा खऱ्या अर्थानं आज लेकींना होते, सुनांना होते. खऱ्या अर्थानं किंवा कुटुंबातला बाप गेल्यानंतर आणि मग ढसाढसा रडतात. माझ्या डोळ्यातली आसव